तीन षटकांचा सामना असणार आहे आणि पारगाव संघाने नाणेफेकी जिंकली आणि प्रथमतः फिल्डिंग करण्याचा निर्णय घेतला. चला ट्रॉम्बे टीम, तुम्हाला बॅटिंग करायची आहे. सलामच्या आघाडीचे खेळाडू दाखल करा मैदानामध्ये. तीन षटकांची मॅच. आणि त्याच्यानंतरचे सामने 2 षटकांचे असतील. मॅचला आपण सुरुवात करूया. बॅट्समन दाखल होत आहेत. एकीकडे पहिल्या मॅचचा मॅन ऑफ द मॅच ज्यांना मिळाला ते निलेश येत आहेत आणि त्यांच्या सोबतीला हेमंत दाखल झालेत मैदानामध्ये. पारगाव संघानं मागची मॅच सहजरित्या जिंकली. बॉलिंग त्यांच्याकडे फार चांगली आहे आणि नेहमी क्रिकेटच्या कुरुक्षेत्रावरती पारगावचं नाव मोठंच झलकताना पाहायला मिळालं. पारगाव गावाने अनेक मोठमोठे खेळाडू दिले. पारगाव गाव क्रिकेटसाठीच खास करून जास्त ओळखलं गेलं आणि नेहमी सर्वाधिक मोठ्या लॉट्समध्ये पारगावला सातत्यानं आपल्याला पाहायची सवयच पडली आणि सध्या त्याच गावचे खेळाडू पारगावचे खेळतात. परंतु दुसरीकडे ट्रॉम्बे संघ होय, आम्ही उरण तालुक्यामध्ये आलोय आणि आज आम्हाला या स्पर्धेमध्ये चमचमणाऱ्या ट्रॉफ्या जिंकायच्या आहेत. ट्रॉम्बे संघ मैदानामध्ये खेळताना पाहायला मिळत आहे. 3 षटकांची मॅच, महत्वाचा सामना करूया सुरुवात. बॅट्समन निलेश आणि त्याच्या सोबतीला हेमंत दाखल झालेत. पहिल्या मॅच मध्ये मॅन ऑफ द मॅच ज्यांनी मिळवला, परंतु बॉलिंग असे गोलंदाज करतायत सध्या ज्यांना बॉलिंग करत असताना 1 विकेट मिळाली आणि बॅटिंग मध्ये 24 धावा काढल्यानंतर मॅन ऑफ द मॅच दिला गेला. ते केतन मेहर आलेत बॉलिंग ट्रॅक वरती. दोन्ही सुपर हिरो मागील मॅच मधील एकमेकांच्या विरोधात. आता बॅटल चांगलं रंगू शकते. लेट्स प्ले. मॅचला करूया सुरुवात. राईट आर्म ओव्हर द विकेट्स. पहिला बॉल तेच तर लाईन चांगली आहे. टप्पा ओळखू शकले नाहीयेत केतन यांचा. निलेश पहिला बॉल डॉट काढण्यामध्ये यश मिळालंय. केतन यांचा पहिला निर्धाव चेंडू. पहिला डॉट बॉल आला. चांगली बॉलिंग सध्या केतन करतायत. मागील मॅच मध्ये देखील निरंतरता. पुन्हा एकदा त्या स्टाईलने खेळण्याचा प्रयत्न. मागे मारायचा होता फटका, परंतु ते व्यवस्थित जमलं नाहीये. आणखीन एक डॉट बॉल. फक्त 18 बॉलची मॅच आहे आणि सुरुवात 2 डॉट बॉल न झाले. आता तुमच्याकडे फक्त 16 बॉल राहिले ट्रॉम्बे टीम मध्ये. आणखीन 2-3 डॉट बॉल आले तर धावा हव्या तितक्या बनू शकणार नाहीयेत. त्यामुळे आता डॉट बॉल खेळू चालणार नाहीयेत निलेश यांना. आपटलाय बॉल अर्ध्या खेळपट्टीवरती. चान्स आहे, विकेटची संधी केतन मेहर यांना मिळाली. पहिली विकेट पहिल्याच मॅच मध्ये मॅन ऑफ द मॅच राहिले आणि त्याच्यानंतर जो खेळाडू ट्रॉम्बे संघाचा मॅन ऑफ द मॅच ठरला, जो हिरो राहिला, त्याला 0 वरती पाठवला. बघा, आयोजकांनी दिलेल्या माहितीनुसार आम्ही सूचना तुमच्यापर्यंत पोहोचवतोय. 40+ चा संघ जो आज जिंकेल तो 40+ तालुक्याच्या संघाच्या विरोधात सेमीफायनल खेळेल आणि अंडर-22 डायरेक्टली पुढच्या दिशेनं जाणार आहेत. बामणडोंगरी विपक्ष टाकीगाव अशी लढत ग्रामीण स्तरामधून होणार आहे. आयोजकांनी जी माहिती दिली ती आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवली.
आणि याच्यानंतर एक सुपर 5 मध्ये जाण्यासाठी सामना पाहायला मिळेल आणि तो सामना असणार आहे तो अर्थातच उल्वे 40+ संघाच्या विरोधात. भावेश येत आहेत नवीन खेळाडू, तिसऱ्या क्रमांकावरती दाखल झालेत. क्या बात है, क्या बात है. 4 डॉट बॉल, एकही रन्स नाहीये. सुरुवातीला 2 डॉट बॉल निलेश खेळले, तिसऱ्या बॉलवरती दबाव पडला, विकेट आली, भावेश आले, त्यांचं स्वागत केलं पहिल्याच वेगवान बॉलनं. 4 बॉलचा खेळ संपलाय. कुठल्याही प्रकारची रन्स अद्याप काढू दिली नाहीये. चांगली बॉलिंग करतायत केतन, यांचं कौतुक व्हायला हवं. 4 बॉल डॉट आलेत. अर्ध्या खेळपट्टीवरती आपटला बॉल, मिड विकेट. यस, द बॅकवर्ड स्क्वेअरला एक सिंगल कंप्लीट. दुसऱ्या धावेचा प्रयत्न, 2 धावा पूर्ण झाल्यात. कदाचित विकेट किपर धावले असते सुरुवातीला तर एकच मिळू शकली असते, त्यांना तो अंदाज नव्हता. पाण्यामध्ये बॉल थांबला आणि तिथे फायदा मिळाला ट्रॉम्बे संघाला. 2 धावा धावफलकावरती. परंतु सध्या टेन्शन वाढले ट्रॉम्बेच्या पाठीराख्यांच्या मनामध्ये. रन्स येत नाहीयेत हव्या तितक्या, फक्त 2 धावा, 5 बॉल. एक शेवटी षटकार येईल का? महत्वाचा बॉल, शेवटचा बॉल. इथे फटका फसलाय, कॅचची संधी. जजमेंट करतायत, गोलंदाजानं सांगितलं मी कॅच घेईल आणि तिकडे कॅच निसटला. बॉल ड्रॉ सुटला गेला हातातून आणि पहिल्या ओव्हरचा खेळ संपलाय. बॉलिंग आवडली तर टाळ्या व्हायला काय हरकत आहे. केतन यांचं षटक कमालीचं राहिलंय. पहिल्या षटकाचा खेळ संपला आणि पहिल्या षटकाच्या अखेरीस धावफलकावरती अवघ्या 2 धावा. एक खेळाडू बाद करत 2च धावा दिल्यात. लाजवाब बॉलिंग. उल्वे टीम आपण रिपोर्टिंग करा, कारण याच्यानंतर पुढची मॅच तुम्हाला खेळायची आहे. पहिल्या षटकाचा खेळ संपलाय. धावफलकावरती अवघ्या 2 धावा. दुसरं षटक घेऊन आलेत गोलंदाज विकास, आलेत बॉलिंग ट्रॅकवरती. अवघ्या 2 धावा धावफलकावरती पाहायला मिळतात. पुढचा बॉल घेऊन विकास तयार. इथे बॉल चांगला आहे, वेगवान बॉल. प्रत्युत्तर करण्याचा प्रयत्न दाखवला आणि तो हवी तितकी पॉवर जनरेट करू शकले नाहीये. दुसऱ्या धावेचा प्रयत्न, तो अंगाशी पडलाय आणि दुसरी धाव घेत असताना खेळाडूला परतावं लागणार आहे. भावेश होतील धाव बाद. 3 या धावसंख्येवरती लागलाय. हा दुसरा मोठा धक्का टीम ट्रॉम्बे संघाला. संघ थोडा अडचणीमध्ये चाललाय, बॅकफुट वरती चाललाय संघ. 2 खेळाडू बाद, अवघ्या 3 धावा. न्यू बॅट्समन सुधीर येत आहेत मैदानामध्ये. नवीन खेळाडू सुधीर दाखल झालेत. धावांचा फार मोठा प्रश्नच पडलाय. त्या ज्या पद्धतीनं पाऊस थांबलाय ना, तशाच पद्धतीनं धावा थांबवण्याचं काम गोलंदाजांनी करून दाखवलंय. पारगाव संघाची गोलंदाजी नेहमीच अफलातून राहते आणि त्याचं उदाहरण देत असताना प्रतिस्पर्धी संघाच्या विरोधात ट्रॉम्बे संघाला अडचणी वाढवल्यात. अवघ्या 3 धावा. पुन्हा एकदा आडव्या बाटने खेळण्याचा प्रयत्न, मिड विकेट दूर आहे. कदाचित इथे 2 मिळू शकतात. प्रयत्न करतायत, 1 पूर्ण करण्यात आले. थ्रो चांगला आलाय. दुसऱ्या धावेचा प्रयत्न, आता सुरक्षितपणे पोहोचलेत. आता 2 धावा पूर्ण केल्या गेल्यात आणि 2 धावेने धावफलकावरती 5 धावा. दुसरं षटक सुरू आहे आणि आतापर्यंत 5 धावा धावफलकावरती लागल्यात. चांगली बॅटिंग करावीच लागणार आहे आणि दबाव जसा जसा वाढत जाईल, मोठे फटके आले नाही तर सामना कठीण राहणार आहे. चॉक करण्याचा प्रयत्न, यॉर्कर बॉल, नो चान्स बॅट्समन. आणखीन एक डॉट बॉल. प्रेशर, दबाव. सुरुवातीलाच विकेट पडल्या, डॉट बॉलचं प्रमाण आलं आणि त्याच्यानंतर धावा कोण काढेल, कोण डावाला पुढे घेऊन जाईल, मोठा प्रश्नचिन्हच उभा राहिलाय. आता चान्सेस देत नाहीयेत.
कधी यॉर्कर पडतात, कधी बाउन्सर येतात, कधी वेगानं बॉलिंग होते. त्यामुळे बॉलिंगचा स्किल आणखीन एक यॉर्कर टाकण्याचा प्रयत्न ऑन साइडला वळवलाय, बॉल फ्लिक केला, बॉलला एक सिंगल या ठिकाणी कंप्लीट करण्यात आली. अवघी एकच धाव. कमी धाव संख्येची कदाचित मॅच पाहायला मिळणार आहे, कारण आतापर्यंत 10 बॉलचा खेळ पाहायला मिळाला. 10 बॉलमध्ये रन्स हव्या तितके आले नाहीयेत. फक्त 6 धावा धाव फलकावरती लागल्यात. ओव्हरमधील 2 चेंडू शिल्लक आहेत. धाव फलकावरती 10 रन्स, एखादा बाउंड्री स्ट्रोक, षटकार हवा. ट्रॉम्बे टीमला सुधीर करतील का ते काम? नाहीये. ऑन साइडला पुन्हा एकदा त्याच रिझन मध्ये लॉंगॉनला जिथे सोनिया यांना आपण पाहत्या. नामांकित खेळाडू राहिलेत पारगाव टेनिस क्रिकेटमध्ये. नरेश गायकवाड, सोनिया, कमलाकर मामा ही नावं नेहमी चर्चेमध्ये राहिली पारगावच्या पटलावरती. सध्याच्या घडीला आपण आकाश तारेकरला पाहताय, कुणाल तारेकर या, रोहितला आपण पाहतो. तदनंतर सुमित डोंगरेचं नाव राहतं क्रिकेटच्या पटलावर. चांगली बॉल, क्या बात आहे. आणखीन एक डॉट बॉल. 18 बॉलची मॅच, ज्यामध्ये 6-7 बॉल तर सहज डॉट आलेत आणि इथे 12 बॉलचा खेळ संपला. 12 बॉलच्या अखेरी स्कोर सिंगल डिजिट मध्येच प्रवेश करतोय. आतापर्यंत फक्त 7च धावा लागल्या ट्रॉम्बे टीमच्या. कोणी चांगली साथ दिली नाहीये बॅट्समनना, त्यामुळे धावा अवघ्या 7च धावा. चला आयोजक उल्वे टीमला कॉन्टॅक्ट करा. उल्वे टीमचे कॅप्टन आय थिंक आलेत उल्वे संघ देखील. शेवटचं षटक आहे बॉलिंग ट्रॅकवरती. सचिन येत आहेत अंतिम षटकामध्ये. शेवटचे 6 बॉल धाव फलकावरती अवघ्या 7च धावा. त्यामुळे जास्तीत जास्त 22-24 तरी बनतील की नाही हा देखील मोठा प्रश्न आहे. इथे किती धावा येतात शेवटच्या ओव्हरला पाहूया. सचिन तयार राऊंड द विकेट. पहिला बॉल अंगावरती फॉलो केलाय, क्षेत्ररक्षकाकडे चाललाय, ऑन साइडला क्षेत्ररक्षण करतील तिकडे बॉल थांबला. बॉल देखील आज पारगावच्याच बाजूने चालल्या, जाईल तिकडे थांबतो आणि त्यामुळे 2 धावा या बॉलवरती. 2 धाव्याने धावफलक 9 या धावसंख्येवरती जाऊन पोहोचला. सुधीर खेळतायत. 5 बॉलचा खेळ राहिला. हेच उल्लेख करूया आपण की मोठे फटके कधी येतील. आता मागे जे घडले ते विसरून पुढच्या 5 बॉलचा सामना. बॅक चेंज, मागे चालला बॉल, स्टंपला चिकटून उभे आहेत विकेट किपर. चांगली बॉलिंग. एक्स्ट्रा रन कमी आल्या त्या मॅच मध्ये, वाईड आले नाहीयेत. एकही वाईड बॉल फेकला नाहीये, हे देखील कौतुक म्हणूया आपण. जे युवा खेळाडू मॅच पाहत आहेत त्यांना बऱ्याच गोष्टी शिकता येतील. तुम्ही रोज सराव करा. या खेळाडूंना आपण संसार सांभाळताना पाहतो, रोजी रोटी कमवण्यासाठी कामावरती जातात, परंतु जसा वेळ मिळेल ते प्रॅक्टिस सेशन मध्ये पोहोचतात. 40+ चे खेळाडू सकाळी जास्त प्रॅक्टिस करतात. वळवला बॉल, गॅप मध्ये चालला, ऑन साइडला क्षेत्ररक्षक तैनात. सोन्याच्या सहज हातामध्ये पोहोचला बॉल. एकच धाव. उल्लेख केला मी की दुसरी धाव घेत असताना खेळाडू धावबाद होतील. उल्लेख हा केला की हे खेळाडू सकाळी प्रॅक्टिस करतात, कामावर जाण्या अगोदर सकाळी 7-7:30 क्रीडांगणामध्ये पोहोचतात. गुड मॉर्निंग प्रॅक्टिस सेशन. मॉर्निंग सेशन मध्ये नेहमी सराव केला जातो आणि सकाळी केलेले व्यायाम हे शरीरासाठी नेहमी फायद्याचंच ठरतं. सध्याच्या युवकांसाठी एक नवा मेसेजच म्हणूया आपण. मला सुरक्षित राहायचंय, आणखीन क्रिकेट पुढे खेळायचंय, तर तुम्हाला तुमच्या बॉडीला मेंटेन, शरीराला तुम्हाला सुदृढ ठेवावं लागतं. आणि सिर सलामत तो पगडी 50. क्रिकेट असा खेळ आहे जिथे तुम्हाला तुमच्या बॉडीकडे लक्ष देणं महत्वाचं आहे. मागे जाऊन मारण्याचा प्रयत्न, फटका फसलाय, कॅचची संधी, केतन पाचकडे पोहोचलाय बॉल, त्यांनी पकडला कॅच. सुधीर यांचा देखील खेळ संपला.
2 बॉलचा खेळ राहिला. धावफलकावरती 4 बाद 11 धावा. एकही बाउंड्री एकही षटकार आला नाहीये. ओहो, इथे देखील फ्लिक करण्याचा प्रयत्न, बसून खेळायचं होतं सुरुवातीला. आणखीन एक डॉट बॉल. 17 बॉल आपण या मॅच मध्ये पाहिले. असा कदाचित पहिला सामना असेल जिथे एकही चौकार एकही षटकार नाही. अवघ्या 11 धावा. शेवटचा बॉल आहे, लास्ट बॉल ऑफ दी फर्स्ट इनिंग. ओ, शेवटी जाता जाता षटकार फायनली मारला आणि धावा लागल्या 17. आणि आता मॅच जिंकण्यासाठी पारगाव संघाला 18 बॉल 18 धावेची आवश्यकता. 18 बॉल आणि 18 धावेची मॅच असणाऱ्या सामना कोण जिंकेल? उल्वे 40+ संघाच्या विरोधात कुठला संघ खेळेल? 18 बॉल ठरवतील आणि 18 धावा काढल्या तर पारगाव संघ जिंकेल. 18 धावा रोखल्या तर ट्रॉम्बे संघ जिंकणार आहे. काय घडेल काय बिघडेल ऐकण्यासाठी कॉमेंट्री बॉक्स मध्ये बदल करूया. पुढची इनिंग आणि त्याच्यानंतरच पुन्हा एकदा पुढच्या डावाच्या 17चे इनिंग आपण ऐकूया आवाजामध्ये बदल करून. हिंदी भाषा आणि आमचे एक उत्कृष्ट समालोचक आमचे गुरुवर्य पंडित सर यांच्याकडे आम्ही जातोय. धन्यवाद. धन्यवाद संयम जी. बिल्कुल ही एक बेहतरीन समालोचक सुन रहे थे आप संयम घड़त को. मैदान के चारों तरफ जो सोनारी के कोई भी जो भी सोनारी के ग्रामस्थ हैं उनसे आग्रह करूंगा कि आप कमेंट्री बॉक्स में आए, अतिथि कक्ष में आए. राजेंद्र जी, सोपान, मनोज जी, जो भी है सभी को मैं देख रहा हूं यहां से. गणेश तांडेल भी वहां पे हैं, पाटिल साहब हैं. सभी से आग्रह करूंगा कि आप आइए, हमारे अतिथि कक्ष में आकर स्थान ग्रहण कीजिए. जीतने का लक्ष्य 18 गेंदों में 18 की इतनी बड़ी लक्ष्य नहीं. ट्रॉम्बे आज बिल्कुल ही नीलेश के आउट होने के बाद सभी खिलाड़ियों ने अच्छा योगदान नहीं दे पाया और एक छोटा सा स्कोर कहा जा सकता है, परंतु क्रिकेट अनिश्चितताओं का खेल है. क्रिकेट में छोटा बड़ा स्कोर होते नहीं, खेल करना होता है, जीत का लक्ष्य को पार करना होता है. उल्वे संघ के कप्तान से आग्रह करूंगा कि आप हमारे कॉम बॉक्स में आकर स्थान ग्रहण करें. टॉस होगी अगला मुकाबले में, बिल्कुल ही आपके साथ खेला जाएगा. उल्वे और इन दोनों टीमों के बीच जो जीतेंगे उनके साथ मुकाबला होगा. तो बिल्कुल इस समय पारगांव और ट्रॉम्बे इस समय अपने अपने स्थान पर. हाँ संग पहली गेंद सोनिया के लिए और ये सोनिया के बल्ले से हवा में यार ये कैच. और ये बिल्कुल ही एहले पे दहले और दहले पे नहले. कभी गाड़ी पे नाव, कभी नाव पे गाड़ी. यही हालात तब पिछले इनिंग्स में पहली ही गेंदों पे नीलेश का विकेट आया था. तो यहां भी बड़ा विकेट का पतन. दोनों टीमों ने अपने लिए पहले ही गेंदों पे विकेट खोया था. बिल्कुल ट्रॉम्बे के टीम ने नीलेश को खोया और यहां पर अगर देखा जाए तो सोनिया आउट होकर मैदान से बाहर पहली गेंदों पे.
अब थोड़ा सा बेहतर करना पड़ेगा गेंदबाज को भी। गेंदबाज अपने गेंदबाजी मार्ग पर तैनात। विकास इस समय मैदान पे आते हुए। सचिन ने पहले ओवर की पहली गेंदों पे सफलता दिलाई टीम को। छोटा लक्ष्य का पीछा करना है, परंतु क्रिकेट अनिश्चितताओं का खेल है। सुधीर को विकेट मिला है। सुधीर इस समय गेंदबाजी करते हुए। पहले ही गेंदों पे सफलता। इस समय फर्स्ट डाउन बल्लेबाज, तीसरे नंबर के बल्लेबाज विकास के रूप में। 18 रन 18 गेंदों में, लेकिन अब 17 गेंदें 18 रनों की जरूरत पारगांव को इस मुकाबले को जीतने के लिए। तेज गति, गेंदों में थोड़ा सा उछाल के साथ साथ गेंदें थोड़ा सा कटर होता हुआ, थोड़ा सा कोन बनाते हुए विकेट कीपर नीलेश के हाथों में। डीप स्क्वायर लेग, उसके अलावा फाइन लेग, थर्ड मैन, बैकवर्ड पॉइंट, मिड ऑन, मिड विकेट, लॉन्ग ऑफ, एक्स्ट्रा कवर। हल्के हाथों से धकेला। इस समय 1 रन तो जरूर मिलेगा। दूसरा रन भी लेने की कोशिश करते हुए इस समय 2 रन पूरे करते हुए। जब चौके छक्के ना आए, जब बल्ले पे गेंदे ना आए, तो चालाकी भरी बल्लेबाजी करनी होती है। नजदीक तो एक खिलाड़ी को लाया है जरूर कप्तान ट्रॉम्बे के, परंतु ऑन साइड में, ऑफ साइड में भी अब 30 गज के आसपास खिलाड़ी को रखा है। पॉइंट को पीछे थे अब तक, लेकिन अब थोड़ा सा अंदर लाते हुए सुधीर एक बार फिर चले सामना विकास के लिए। विकास ने इस बार उड़ाने की कोशिश किया है। 2 खिलाड़ी उसके नीचे, देखना होगा कैच, और ये बिल्कुल ही सुंदर, बेहतर और बहुत ही बढ़िया कैच। हेमंत के हाथों में कैच आई और बिल्कुल ही यहां पर दूसरा सफलता। 2 बड़े विकेट का पतन विकास और सोनिया के रूप में। तो थोड़ा सा लड़खड़ाता हुआ पारी इस समय पारगांव के लिए। कप्तान को सोचना होगा किस तरह की गेम खेलनी है, किस तरह की रणनीति करनी होगी इस 18 रन को पार करने के लिए। 16 रन अभी भी चाहिए इस मुकाबले को जीतने के लिए। 2 रन बन चुके हैं इस ओवर में 4 गेंदों में। 18 गेंदें थी, 18 बनाने थे, लेकिन अब 12 और 2 14 गेंदें शेष। 14 गेंदों में 16 रन बनाने होंगे। 1 से 2 अगर विकेट आ जाए तो फिर मुश्किल नहीं रहेगा, परंतु क्रिकेट अनिश्चितताओं का खेल है। आप देख ही रहे, पहली गेंदों पे सोनिया का विकेट गिरा और उसके बाद दबाव में टीम आई। फिर अभी विकास मैदान से बाहर जाते हुए, जिसके कारण मुश्किलें आता हुआ। 14 गेंदे 16 की जरूरत। 16-14 की खेल यहां पर। रत्नदीप इस समय मैदान पर अंपायर से गार्ड लेने के बाद तैनात। थोड़ा थोड़ा नजदीक लाया जा रहा है खिलाड़ियों को। ऑफ साइड में देखिए, बैकवर्ड पॉइंट को गली और बीच में रखते हुए, एक्स्ट्रा कवर को ऊपर करते हुए। सिर्फ ऑन साइड में आप देख सकते हैं मिड विकेट पूरा सा पूरा छोड़ दिया गया है। मिड ऑन और लॉन्ग ऑन। अब एक खिलाड़ी देखिए आप, मिड ऑन से थोड़ा सा दाईं तरफ, मिड विकेट, स्क्वायर लेग और मिड ऑन है। लॉन्ग ऑन पूरा सा पूरा छोड़ दिया गया। लॉन्ग ऑफ दूर में, और ये दूर जाकर गेंदे, जैसे ही गेंदे तेज गति से आई, लपेट कर खेला गेंद को। ऑफ साइड की गेंद को ऑन साइड में खेला। स्क्वायर लेग के क्षेत्र में गेंद गई 6 रनों के लिए। रत्नदीप के बल्ले से निकला यह छक्का। रत्नदीप बिल्कुल ही अच्छी बल्लेबाजी। रत्नदीप आते ही मनसा जाहिर किया। स्कोर पहुंचा टीम का 8 पर। और फिर से एक बार रत्नदीप के बल्ले से दूर 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 जाकर गिरा। लॉन्ग ऑन बाउंड्री के ऊपर 6 रन। पूरा सा पूरा यहां पर पलट दिया ये 2 छक्के ने। ये दोनों छक्कों ने काम किया। लगातार 2 गेंदों पर 2 छक्के आए रत्नदीप के बल्ले से। विकेटर के रूप में इस समय रत्नदीप बल्लेबाजी करते हुए, और बिल्कुल ही यहां पर पूरा सा पूरा मुकाबले को अपने तरफ खींचते हुए 14 पर पहुंचा स्कोर। ओवर की समाप्ति। अच्छी शुरुआत मिली थी गेंदबाज के द्वारा, लेकिन रत्नदीप आते ही एक आक्रामक भरी बल्लेबाजी किया। डीप स्क्वायर लेग और उसके बाद एक मिड ऑन और लॉन्ग ऑन के ऊपर से छक्का लगाने के बाद छोटा सा स्कोर को अब और छोटा करता हुआ, अब सिर्फ 4 रनों की आवश्यकता 12 गेंदों में। 14 गेंदों में 16 की जरूरत थी, अब 4 की जरूरत 12 के
गेंदों में, यानी इसी से आप अंदाजा लगा सकते हैं कि क्रिकेट क्या है। कभी नाव पे गाड़ी, कभी गाड़ी पे नाव, और यहां पर चलता हुआ नैया उबडुब होता हुआ ट्रॉम्बे के लिए। इस बार यह गेंद फॉलो थ्रू में गेंद को फील्ड किया। 11 गेंदे 4 रनों की जरूरत। केतन इस समय स्ट्राइक पर, नॉन स्ट्राइक पर रत्नदीप। 2 गेंदों में 12 रन बनाकर बल्लेबाजी करते हुए रत्नदीप। केतन ने इस बार फ्लाइट ड्राइव किया है, मिड ऑफ और एक्स्ट्रा कवर की दिशा में गेंद गई है। खिलाड़ी वहां पर मौजूद, गेंद को थ्रो किया, तब तक 2 रन लेने का मौका। 16 पर पहुंचा स्कोर। सिर्फ 2 रनों की आवश्यकता पारगांव को इस मुकाबले को जीतने के लिए। ट्रॉम्बे की तरफ से ज्यादा स्कोर नहीं बन पाया था, सिर्फ 17 रन बने थे, और उसका पीछा करता हुआ फुल टॉस गेंद आगे आकर खेला। जब तक गेंदों को फील्ड करते तब तक 1 रन, और 1 रन से ही संतुष्ट। स्कोर यहां पर बराबरी पर, सिर्फ जीतने के लिए 1 रनों की जरूरत। रत्नदीप क्या ये हैट्रिक लगाएंगे, ये देखना होगा। और हल्के हाथों से धकेल कर 1 रन पूरा करते हुए अपनी टीम को जीत दिलाते हुए यहां पर जीत मिली पारगांव की टीम को, और बिल्कुल ही बधाई की पात्र रहेंगे, अभिनंदन की पात्र रहेगा। परंतु ट्रॉम्बे की टीम इतना दूर से आकर अच्छा खेल का प्रदर्शन करते हुए इस समय हार्ड लक कहा जा सकता है, और बिल्कुल ही इस समय स्वेच्छा के पात्र अगले मुकाबला जहां भी खेलेंगे मास्टर्स ट्रॉम्बे